मॉस्को रिव्हर आज आपल्याला कव्हर करायचं आहे मित्रांनो. तर मी निघालो आहे. घड्याळची बॅटरी झाली आहे डाऊन आणि माझी बॅटरी आहे चार्ज. तर मोबाईलचा टायमर आहे आपल्याकडे, तर टायमरचा चॅलेंज होणार नाही. आपल्याला इम्पॉर्टंट हे आहे की माझ्याकडे सेल्फी नाही आहे. सेल्फीची मिसिंग झाली आहे, गडबड झाली आहे. तर सेल्फी बघूया कुठे मिळेल आणि मग ब्लॉग तर आपण रेकॉर्ड करतच आहोत. तर मंगळवारचे सकाळचे वाजले आहेत 11 आणि मी निघालो आहे मॉस्को रिव्हरला. सगळ्या गोष्टी मी ज्याप्रमाणे आधीही सांगितलं आताही तेच सांगतो की या सगळ्या बसेस माझ्यासाठी फ्री आहेत, कारण की मी तो पास काढला आहे 3 डेजचा. 720 रुपीज मला खर्च झाला आहे आणि या बसेस मी घेऊ शकतो. बट मी आता घेत नाही आहे, कारण की मला गरज नाही वाटत आहे. थोडं चालून एक्सप्लोर करणं मजा येते. थंड झालं वातावरण, 19 डिग्री टेम्परेचर आहे ॲज ऑफ नाव. आणि आज तारीख आहे 22 जुलै 2025. भारी आहे असं हवामान. आपल्या इथे आलं पाहिजे ना, मजा आली असते. पावसाळा आहे आपल्याकडे आता. मला माहीत नाही आता हे 20 ते 30 जुलै हा मुंबईमध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस असतो. एक वेळ होता 2005ला, ते पूरग्रस्त परिस्थिती झालेली. आणि आता मला माहीत नाही आता काय सिनारिओ आहे. एकदा चेक करेन फोन करून, कळेल मला. पण इथे हवामान जोरदार आहे, एकदम थंड झालं आहे. गेल्या आठवड्यात इथे हीटवेव्ह होती आणि ती हीटवेव्ह पूर्णपणे गेली आहे. एवढ्याविरुद्ध थांबलेत कुठच्याही गोष्टीसाठी. सेल्फी नसल्या कारणाने हाताचे वांदे होतात बाबा, हात दुखून येतात. तर मला एक कमेंट आली आहे की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, बंद नका करू. त्यामुळे मला पूर्ण जर्नी दाखवावी लागते. आवडत असेल तर लाईक करा, नाही आवडत तर थोडं फॉरवर्ड करा. पण मॉस्को रिव्हरला कसं पोचणार हे नक्की पहा, कारण की जास्त लांब नाही आहे. पुन्हा एकदा सगळं 10-15 मिनटावर आहे. जर तुम्ही या सुखरस काय स्टेशनने आपण चाललो आहे आणि आपण घेतला आहे पास, तर त्या पासमुळे गोष्टी सगळ्या आपल्यासाठी झाल्यात इझी. पुन्हा एकदा पास तुम्हाला दाखवतो मी कसा आहे तो. हा माझ्याकडे आहे पास. आता या पासचा वापर करीन की इकडे करायचं की तुमची गाडी निघाली. तर एका जर्नीचे जवळजवळ 80 रुपीज होतात, 80 रुपीज. आणि आपल्याला कमीत कमी 10-15 वेळा तरी आपण वापरणार. त्यामुळे 720 रुपीज जे 3 डेजचा पास आहे हा खरंच वर्थ आहे. मला वाटतं की तुम्ही इथे टॅक्सीज आर व्हेरी कॉस्टली. स्वस्त नाही आहे टॅक्सी, खूप महाग आहेत. आणि 350, 450 मिनिमम त्याचे फेअर आहेत. बट जर तुम्ही मेट्रोने ट्रॅव्हल कराल तर मेट्रो तुम्हाला खूप स्वस्त होईल. आणि याचे एस्केलेटर्स मी जेव्हा आलो होतो तेव्हा मला खूप मजा आली. आता आईशप्पथ एवढं असं वाटतं की कधी संपत आहेत. चला, एस्केलेटर संपल्यावर पुन्हा कनेक्ट करतो मी. आपल्याला जायचं आहे मॉस्को रिव्हर, प्लीज विसरू नका. तर इथे आपल्याला जायचं आहे रेड लाईनने. तिथे जावं लागेल तुर्गेनस्काया. ऑरेंज लाईनने मित्रांनो आपल्याला जायचं आहे. आणि ही आहे ऑरेंज लाईन. येणारी ट्रेन ही ऑरेंज लाईनला जाणारी आहे. आणि या स्टेशनचं नाव तुम्हाला मी दाखवतो काय आहे. हे जे नाव आहे CU आहे तो आहे सू. आणि X आहे तो आहे H, तो झाला सुखा. P झाला RE सुखारे. B आहे इकडे V सुखारेव. आणि C आहे परत S KAR तो आहे तो या.
सुकारेव्स्काया असं या स्टेशनचं नाव आहे. तर या स्टेशनवर मी आहे मित्रांनो. गर्दी कमी आहे. आपण लेट निघालो आहे. दिवसाची सुरुवात झालेली आहे लोकांची आणि ट्रेन इकडनं येईल आणि आपण ही रेड लाईन आहे मित्रांनो आणि आपल्याला जायचं ऑरेंज लाईनने आणि ऑरेंज लाईन येईल व्हेरी नेक्स्ट स्टेशन आपल्याला उतरायचं आहे. मला काही लोकांनी सांगितलं तुम्ही मॉस्को रिव्हर पहा. म्हटलं चला जाऊन पाहूया मग, कारण की जर खरंच चांगलं आहे बघण्यालायक असेल तर काय वाईट आहे. रिव्हरची एवढी स्तुती करताय, असं काय आहे रिव्हरमध्ये? रिव्हरमध्ये काय आहे ते आपण बघूया. काय बघायला मिळतं तेही बघा. मे बी त्यांचे क्रूज असतात, बोटी असतात, तेच फिरवतात. पण तिकडे कसं वाटतं आजूबाजूचा परिसर ते पाहण्यात नक्कीच चांगलं असेल यार. प्रश्नच नाही. डेव्हलप सिटी आहे. मॉस्को जगातली वन ऑफ दी डेव्हलप सिटी म्हणतात. तर डेफिनेटली आपल्याला काहीतरी पाहायला मिळेलच. ठीक आहे. तुमचे लँडस्केप मोठा असल्या कारणाने तुम्ही 15,000, 20,000, 25,000 पावलं सहज होतात यार. संपतच नाही. कारण की जेवढं तुम्ही पाहायला जाता तेवढं तुम्हाला सुंदर सुंदर दिसत जातं आणि तेवढं तुम्ही अजून डीप चालत जाता. आणि जास्त चालल्यानंतर रिलेजद्वारे आपण भरपूर चालतो. मग ते रिटर्न येताना परत चाला. तर परिस्थिती अशी आहे इकडची. आश्चर्य आहे की रशियामध्ये मी कोणी यूट्यूबवर पाहिले नाहीत असे रेकॉर्ड करणारे. फक्त इंडियातूनच येतात असं मला एक ट्रेनमध्ये एक कंपेनियन होती ती मला बोलली. ते इंटरनल ट्रान्सफर्स आहेत जे आपण जातो आणि इंटरनल ट्रान्सफरने आपण मेट्रो कनेक्ट करू शकतो सगळीकडे. अख्खा मॉस्को फिरू शकतो. मेट्रोमध्ये खूप जवळ आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे जितके पण पाहण्याच्या गोष्टी आहेत त्या मेट्रोने सहज शक्य आहेत. हल्ली 5-5, 10-10 मिनिटच्या वॉकेबल डिस्टन्सवर सगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्याला जायचं आहे काहीतरी वरून आहे. स्टेशनचं नाव तिकडनं जायचं आहे. ट्रेन आलेली आहे. मग तिकडनं शोधू आपण मॉस्को रिव्हर कुठे आहे. बऱ्यापैकी आहे. ते फक्त कनेक्टिंग जितके पण कनेक्टिंग स्टेशन्स आहेत तिथेच ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि इकडनं आपलं 2 स्टेशनवर आपल्याला उतरायचं आहे. तो निर्यात माहीत नाही इकडनं जायला मिळेल. बघूया. तर हे असं काहीतरी आहे सगळं काही मॉर्निंग फिलिंग सगळ्यांची. याची सकाळची फिलिंग आहे. या स्टेशनवर मॉस्को रिव्हर जवळ आहे. बघूया किती जवळ आहे.
अरे कोणीतरी आहे रेकॉर्ड करणार. एक्झिट कुठून आहे? एक्झोट चला बाहेर पडे. जवळ आहे. हा जसं आपल्याला ट्रेनने सगळ्या गोष्टी जवळ, पण इथे तेवढं ट्रेनमध्ये टाइम स्पेंड करायची गरज नाही जेवढं मुंबई सिटीमध्ये आहे. मुंबई मोठी आहे, मुंबई शहर खूप मोठे आहे कम्पेअर टू मॉस्को आणि कम्पेअर टू पीटर्सबर्ग. मुंबई खूप मोठे आहे, खूपच मोठे आहे. म्हणजे मॉस्कोच्या तिप्पट असेल आणि पीटर्सबर्गच्या 7 पट असेल. खूप मोठे आहे, पण लँडस्केप ह्यांची खूप मोठी आहे. बट येस, यांनी मोजक्याच ठिकाणी सगळं डेव्हलपमेंट करून ठेवलं आहे. त्यामुळे मेट्रोसुद्धा तेवढ्याच लेवलला ठेवलेली आहे. 20-25 मिनटं मॅक्सिमम तुम्ही ट्रेन आहे मेट्रोची, अदरवाईज नाही. तेवढंच तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करू शकता मॅक्स. आणि जर आपण म्हणालो बोरिवली टू चर्चगेट तर साधारण 50-1 मिनटं लागतं. फास्ट ट्रेन वगैरे आपण घेतली तर आपल्याकडे जी ट्रेनची सेवा आहे ती चांगलीच आहे, आज नाही आहे. आणि यांचं छोटं असल्या कारणाने एकदम कॉम्पॅक्टमध्ये बनवलेलं आहे, त्यामुळे सगळं जवळजवळ वाटतं. एकमेकांना क्रॉस आहे लाईन, म्हणजे घाटकोपरला जायचं आहे किंवा कुठच्याही ठिकाणी लवकर पोचायचं आहे. जसं आपण पोचतो म्हणजे वर्सोवाला पोचायचं आहे किंवा वरळीला पोचायचं आहे. आता एक्वालाईन वगैरे आल्यामुळे आपल्याला पण थोडं इझी झालेलं आहे सगळ्या गोष्टी. ते हळूहळू इम्प्रूव्ह होणार भारतामध्ये सुद्धा. इकडे ज्या गोष्टी आहेत यांच्या नशिबी आहेत त्या आपल्याला पण मिळतील. चला इकडनं आपण थोडं यँडेक्स, हां मित्रांनो महत्त्वाचं, यँडेक्स जी आहे ना एक फार कमालीचं ॲप आहे इकडे. त्याच्यावर मी थोडी माहिती देतो, त्याच्या आधी मला पोचू द्या, मग आपण घेऊया. तर मित्रांनो एक महत्त्वाची माहिती मला द्यायची आहे ती यँडेक्सची. इकडे यँडेक्स आहे ना एकदम कमालीचा ॲप आहे मित्रांनो. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तो मॅनेज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला टॅक्सी पाहिजे तर यँडेक्स, जर गुगल आहे आपल्याकडे, गुगल आहे, गुगल मॅप आहे. पण हा गुगल मॅप नाही, हा तुम्हाला कुठे कुठे ज्या पाठी दिसते बघा एक नंबर. तर यँडेक्सबद्दल मी सांगत होतो. यँडेक्स जो ॲप आहे तो तुमचा गुगल मॅपसारखं पण काम करतो. तुम्हाला ओला उबेर कशी आपण बुकिंग करतो तर तसं यँडेक्स गोसुद्धा आहे, मेट्रोसुद्धा आहे यँडेक्सचं. त्या सगळ्या गोष्टी एका ॲपमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही सहजपणे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता, जास्त डिफिकल्ट नाही आहे. तर आपल्याला जायचं आहे रिव्हर, मोक्सोवा रिव्हर. तर आपण एकदा यँडेक्स यूज करू आणि मोक्सोवा रिव्हरला जाऊ. थोडं बसूया. नदीचा ॲड्रेस काय व्यवस्थित मिळत नाही आहे, पण प्रयत्न करू. रेड स्क्वेअरवरून कदाचित आपल्याला काहीतरी मार्ग मिळाला. तिकडेच सगळं डेव्हलप्ड गोष्टी आहेत आणि यांचे लँडमार्क्स आहेत. आता बाय द वे रेड स्क्वेअरमध्ये ते क्रेमलिनमध्ये हे साहेब राहतात, पुतीन साहेब. कंटिन्यू स्ट्रेट सांगतायत जा पुढे आणि आपण जातोय पुढे. कुठपर्यंत जाऊ देवाला माहिती. इकडनं राईट आहे, राईटवर पुन्हा लेफ्ट, देन अगेन राईट. बघा सिटी बघा काय आहे आणि यांचं
turn right. राईटचा तर काय स्कोपच नाही इकडे. रिव्हरचा ॲड्रेस आपल्याला लोकेट होत नाही आहे, तर मेन वाईल ॲटलिस्ट आपण इकडची लोकल बस जी आहे ती ट्रॅव्हल करूया. जस्ट वेट करतोय बसची, वाट बघतोय मी. बस आली की आपण निघू.